गुड मॉर्निंग एव्हरीवन. संघटनात्मक वर्तन या विषयातील प्रकरण 4 मधील तणावाचे व्यवस्थापन या संकल्पनेसंदर्भात आपण माहिती बघणार आहोत. संस्था आणि व्यक्ती यांना ताणतणावाचे परिणाम आणि ताणतणाव या संदर्भात संपूर्ण माहिती असते. तसेच ताणतणावाचा व्यक्तीच्या कामावर देखील विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळेच या ताणतणावाचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे असते आणि त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पातळ्यांवरती प्रयत्न केले जात असतात. तणावाचे व्यवस्थापन हे करत असताना व्यक्तिगत पातळीवरील दृष्टिकोन त्या ठिकाणी विचारात घेतला जात असतो. म्हणजेच तणावामुळे व्यक्तिगत पातळीवर कर्मचाऱ्यांवर आणि संस्थेवर दोघांवरही परिणाम होतो. आणि या ठिकाणी व्यक्तीच्या लोकांकडे 3 पर्याय उपलब्ध असतात. म्हणजेच तणावापासून मुक्तता होण्यासाठी व्यक्तीने तणाव टाळला पाहिजे. त्याचबरोबर तणाव निर्माण करणारे जे काही प्रसंग आहेत या प्रसंगापासून जर ती व्यक्ती दूर राहिली तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तणावाचे व्यवस्थापन करता येते. तसेच तणावयुक्त परिस्थिती जी काही आहेत त्या परिस्थितीशी जुळवून घेतले पाहिजे. त्याचबरोबर तणावाला तोंड देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग सांगितलेले आहेत. त्यापैकी पहिला मार्ग आहे तो म्हणजे सामाजिक आधार. बऱ्याच वेळा यशस्वी होण्यासाठी अनेक व्यक्ती आपल्या सामाजिक गरजांकडे दुर्लक्ष करत असतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी व्यक्तीमध्ये असलेला जो काही तणाव आहे तो वाढत असतो. त्यामुळेच व्यक्तीने सामाजिक आधार या संकल्पनेकडे त्या ठिकाणी लक्ष द्यायला हवे. त्याचबरोबर ध्यानधारणा करणे गरजेचे असते, जेणेकरून व्यक्ती या तणावापासून दूर राहू शकते. तसेच त्या ठिकाणी व्यक्तीच्या मनाला विश्रांती देण्यासाठी ही ध्यानधारणा केली जात असते. तसेच व्यक्तिगत स्वास्थ्याचे जे काही कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमांमुळे देखील व्यक्तीला या ताणतणावापासून मुक्तता भेटत असते. ताणतणाव व्यवस्थापनासाठी संस्थात्मक दृष्टिकोन सांगितलेला आहे. म्हणजेच तणाव आणि त्याचे परिणाम याबद्दल संस्था आणि व्यक्ती या दोघेही संवेदनशील असतात आणि तणावाचे व्यवस्थापन करताना तणावाला प्रतिबंध करणे, त्यापासून दूर राहणे किंवा त्यांच्याशी जुळवून घेणे असे वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध असतात. तसेच व्यवस्थापकांच्या संपर्क कौशल्यामध्ये सुधारणा करणे, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच कर्मचाऱ्यांचा विकास होईल अशा पद्धतीने विकास कार्यक्रम त्या ठिकाणी अंमलात आणणे गरजेचे असते, जेणेकरून संस्थेमध्ये एखाद्या कारणास्तव तणाव निर्माण परिस्थिती असेल तर या सर्व पर्यायांचा त्या ठिकाणी वापर करून ती तणावाची कारणे त्या ठिकाणी संस्थेला कमी करणं शक्य होते. तणाव कमी करण्यासाठी संस्थांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्या जात असतात. त्या खालीलप्रमाणे आहेत. त्यापैकी पहिली उपाययोजना आहे ती म्हणजे आरोग्याची देखभाल. आधुनिक संस्थांमध्ये तणावाचे स्वरूप आणि कारणे समजून घेण्यासाठी तसेच तणावाचे प्रतिकूल परिणाम जे काही आहेत ते परिणाम कमी करण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची शिबिरे तसेच कर्मचाऱ्यांसाठी व्याख्याने भरवली जात असतात. तसेच कर्मचाऱ्यांना आरोग्य सुधारण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा पुरवण्याचा संस्थेमार्फत प्रयत्न केला जातो. दुसरी उपाययोजना आहे ती म्हणजे कर्मचाऱ्यांची निवड आणि नेमणूक. संस्थेमध्ये कर्मचारी नेमताना उमेदवारांचे कौशल्य, व्यक्तिमत्व तसेच कामाचा दर्जा या गोष्टी एकमेकांशी जुळायला हव्यात. आपली क्षमता आणि स्वभाव यांच्याशी सुसंगत नसलेल्या कामातून बऱ्याच निराशा आणि तणाव निर्माण होत असतात. त्यामुळेच त्या ठिकाणी व्यवसाय संस्थेमध्ये कर्मचाऱ्याची नियुक्ती करत असताना व्यवसाय संस्थेतील कर्मचारी नियुक्ती करत असताना व्यवस्थापक हा संघर्ष कसा टाळता येईल या दृष्टीने प्रयत्न करू शकतात त्या ठिकाणी. तिसरी उपाययोजना आहे ती म्हणजे कामाचे गुणवर्धन. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या क्षमतेचा, त्यांच्याकडे असलेली जी काही कौशल्य आहेत त्या कौशल्यांचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी कामाचे स्वरूप त्या ठिकाणी बदलता येत असते आणि त्यासाठी संबंधित कर्मचारी जो काही आहेत त्या कर्मचाऱ्यांचे देखील सहकार्य घेता येते. यामुळे संस्थेमध्ये निर्माण होणारा जो काही ताण आहे म्हणजे कामाचे स्वरूप बदलल्यामुळे निर्माण होणारे जे काही ताणतणाव असेल
ते ताणतणाव कमी करणे तसेच कामाची गुणवत्ता वाढवणे त्या ठिकाणी शक्य होत असते. पुढची उपाययोजना आहे ती म्हणजे कामगिरी मूल्यमापनाची आणि पुरस्काराची परिणामकारक पद्धत. कर्मचाऱ्यांच्या कामगिरीची कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह न ठेवता त्या ठिकाणी व्यवस्थितपणे आणि वस्तुनिष्ठपणे मूल्यमापन करायला हवे. तसेच त्यांनी ज्या प्रकारचे काम केले आहे त्या प्रकारचे फळ देखील त्यांना त्या ठिकाणी मिळणे गरजेचे असते, जेणेकरून कर्मचाऱ्यांमध्ये बक्षीस देऊन कर्मचाऱ्यांमध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण करणे त्या ठिकाणी संस्थेला शक्य होईल. आणि या सर्व गोष्टींमुळे संस्थेत निर्माण होणारे जे काही ताणतणाव आहेत ते ताणतणाव टाळणे देखील त्या ठिकाणी शक्य होतं. पुढची उपाययोजना आहे ते म्हणजे निर्णय प्रक्रियेतील सहभाग. संस्थेच्या नियमानुसार वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय संस्थेमध्ये घेत असताना त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना जर त्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची जर संधी दिली तर त्या निर्णय प्रक्रियेतील त्यांचे महत्त्व त्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी जाणवू शकते आणि त्यांची कामातील एकाग्रता जी काही आहे ती त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसून येते. आणि या सर्व गोष्टींमुळे त्या ठिकाणी तणाव निर्माण करणारी जी काही कारणे आहेत ती कारणे कमी होऊ शकतात. आणि शेवटची उपाययोजना आहे ती म्हणजे सांघिक कार्य. या ठिकाणी संस्थेमध्ये जे वेगवेगळ्या व्यक्ती आहेत ते एकाच संस्थेचा घटक आहेत. अशा प्रकारचे कामाचे वातावरण त्या व्यवस्थापकांनी त्या ठिकाणी निर्माण करणे गरजेचे आहेत. म्हणजे आपण सर्व व्यक्ती एका गटातील एका संघातील भाग आहोत, त्यामुळे त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे परस्पर सहकार्य असले पाहिजे. आणि संस्था आणि कर्मचारी यामध्ये कोणत्याही प्रकारचा जर संघर्ष नसेल तर त्या ठिकाणी व्यवसाय संस्थेला चांगल्या पद्धतीने कार्य करणे, त्याची गुणवत्ता वाढवणे त्या ठिकाणी शक्य होते, जेणेकरून त्या ठिकाणी संस्था आणि कर्मचारी यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला तर तो वाढण्याआधीच त्या ठिकाणी प्रतिबंध करणे संस्थेला शक्य होते. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण तणावाचे व्यवस्थापन या संदर्भात माहिती बघितली. थँक्यू.